शिवाजी पार्कवर होणाऱ्या सभेआधी राहुल गांधी यांची मुंबईत न्याय संकल्प पदयात्रा निघणार आहे। मणी भवन ते ऑगस्ट क्रांती मैदान अशी ही न्याय संकल्प पदयात्रा असेल। सकाळी 10 वाजता या यात्रेला सुरुवात होईल। या पदयात्रेत काँग्रेस नेत्यांसोबत सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर सुद्धा सहभागी होतील। तसंच या यात्रेनंतर तेजपाल सभागृहात सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांशी राहुल गांधी चर्चाही करणार आहेत। तर मुंबईतल्या मणी भवनहून आपला प्रतिनिधी मिकी घई आता आपल्या सोबत आहे। मिकी, काय तयारी वातावरण बघायला मिळत आहे? जर आपण बघितलं तर आता इथं ग्रँड रोड येथील जे मणी भवन आहे त्या ठिकाणी मोठ्या संख्येने हे सगळे लोक इथं जमलेले आहेत आणि अशा पद्धतीने गीत सादर केले जात आहेत। या ठिकाणी किंबहुना आपण म्हणू शकतो की देशभक्तीवरचे असे वेगवेगळे गीत या ठिकाणी सादर केले जात आहेत आणि एका अर्थाने इथं वेगवेगळे क्षेत्रातील सामाजिक असेल त्याचबरोबर सांस्कृतिक क्षेत्रातील लोक इथं जमलेले आहेत आणि काही वेळा ते तिथं राहुल गांधी येणार आहेत आणि त्यानंतर ते इथून एक पदयात्रा ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत काढणार आहेत। आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं तर जवळच जे एक हॉल आहे त्या ठिकाणी बैठक देखील घेणार आहेत, विविध प्रश्न यांची जाणून घेणार आहेत। त्यापूर्वी जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळ्या लांबून हे सगळे लोक या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या संख्येने हे सगळे लोक इथं जमलेले आहेत। काहींशी आपण बोलायचं देखील इथं प्रयत्न करणार आहोत। खूप लांबून इथं या ठिकाणी लोक आलेली आहेत। जर आपण बघतोय तर अपन सर हम देख रहे हैं काफ़ी लोग अलग अलग जगह से यहाँ पर आए हैं। किस तरीके से आगे पूरी प्लानिंग होगी? आज का जो कार्यक्रम है वो देश भर के जन आंदोलनों की तरफ से, ये जो आप देख रहे हैं इसमें से अधिकांश कांग्रेस के कार्यकर्ता नहीं हैं। देश के जितने जन आंदोलन हैं, देखिए रंग दे बसंती चोला गा रहे हैं, जितने संगठन हैं, जितने जन आंदोलन हैं, चाहे वो मानवाधिकार के हों, दलित, आदिवासी, महिला, मजदूर, सबके आंदोलन, वो आए हैं। हमारे साथ तुषार गांधी जी हैं। सब लोग आए हैं इस ऐतिहासिक यात्रा को अपना समर्थन देने के लिए और ये संकल्प लेने के लिए कि देश बचाने के लिए इस बार ये जो बीजेपी आरएसएस की सरकार है इसको बदलना अनिवार्य है। सर, क्या संदेश देना चाहोगे जिस तरीके से अब राहुल गांधी काही वेळात इथे येतील आणि शुरुआत करतील? नहीं, राहुल जी ने जो शुरुआत की है वो एक आवाहन है जो लिबरल विचारधारा है इस देश में उसके लिए, और इसीलिए आज उस जो मुहिम उन्होंने शुरू की है उसको समर्थन देने हम लोग सब आए हैं और इसी तरह से अब आने वाले चुनाव में हम एकजुट होकर उनके साथ काम करेंगे। लगता है सर ये मुमकिन है जिस तरीके से ये सब मूवमेंट चल रही है, ये होगा? कोशिश करना हमारा कर्तव्य है। उसकी क्या फल मिलता है, क्या अंजाम आता है वो जनता तय करेगी, लेकिन हम कोशिश पूरी करेंगे, उसमें थोड़ी भी ढील नहीं छोड़ेंगे। सर, अभी जो हम एक छोटी सी पदयात्रा निकाल रहे हैं, कितने लोग होंगे इसमें? कितने लोग होंगे उसका महत्व नहीं है, लेकिन हर एक इंसान जो उसमें जुड़ेगा वो न्याय और संविधान की तत्वों के साथ संलग्न है, वो उन दो चीज़ों का महत्व जानता है, वैसे लोग होंगे, वो ज़्यादा महत्व है। तर बघितलं आपण असे विविध लोक या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि इथं देशभक्तीचे जे गीतं असतात ते या ठिकाणी सादर होत आहेत आणि काही वेळातच इथं राहुल गांधी येणार आहे। त्यापूर्वी जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने एक वेगळा वातावरण या मणी भवनच्या बाहेर पाहायला मिळतोय आणि इथून जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर जे ऑगस्ट क्रांती मैदान आहे तिथपर्यंत ही पदयात्रा जाणार आहे आणि त्यानंतर तिथं राहुल गांधी एक बैठक देखील घेणार आहेत। धन्यवाद मिकी, ही सगळी माहिती दिली आणि या सगळ्या प्रतिक्रिया सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचवल्यात त्यासाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।